अमळनेर नगर परिषदेच्या विविध कामांच्या बिलावरून आणि चौकशीवरून आजी माजी आमदारांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे। दोघांच्या आरोप प्रत्यारोपावरून जनतेला मात्र पालिकेतील सत्य उघडकीस येत आहे। आमदार अनिल पाटील यांनी आरोप करत म्हटले आहे की तुमच्या डोक्यावर कर्ज झाले आहे, तुमची मालमत्ता विकायला निघाली आहे, ते कर्ज फेडण्यासाठी जनतेने पालिका तुमच्या ताब्यात दिली का? आम्ही मंजूर केलेली स्मशानभूमी शेडचे काम कमिशनसाठी थांबवण्यात आले आहे। प्रेत खाली जाळली जात आहेत। आतापर्यंत एकही विकास काम आणू शकले नाहीत। तसेच 24/7 पाणी पुरवठा योजनेचे काम बंद पडले आहे। अंत्यसंस्कारासाठी गौरीला 3,500 रुपये लागतात आणि पालिकेने 5,000 रुपये देण्याचा ठराव केला आहे। अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या रोजंदारी पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचे बिल का काढले जात नाही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू व विधानसभेत आवाज उठवला जाईल असा इशारा आमदार अनिल पाटील यांनी पत्रकान्वये रविवारी शिरीष चौधरी यांना दिला होता। यावर माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सोमवारी तातडीने पत्रकार परिषद घेत विद्यमान आमदारांवरच आरोप केले आहेत। चौधरी म्हणाले की स्मशानभूमी शेड मंजूर केले, पण प्रेत दहन करण्याचे बेड ओटा मंजूर केला नाही तर प्रेत खालीच जाळावे लागेल। या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करून कामाचा दर्जा तपासून बिल अदा केले जाईल। 24/7 पाणी पुरवठा योजनेचे काम बंद पडलेले नाही, उलट माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांच्याच वार्डात काम सुरू आहे। पाणी पुरवठा ठेकेदाराने काम बंद करून अमळनेरच्या जनतेला वेठीस धरले आहे, त्यामुळे या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले जाईल। आम्ही स्वतः पैसे खर्च करून पाणी पुरवठा कामे मार्गी लावले आहेत। आम्हाला अनिल पाटील अभ्यासू वाटले होते, पण ते शेख चिल्ली सारख्या गोष्टी करतात। शहरातील डीपी रस्त्याचे ठेकेदार श्रेया कन्स्ट्रक्शन आणि अनिल पाटील यांचे मेहुणे पार्टनरमध्ये आहे। रस्त्याची रुंदी आणि जाडी अंदाजपत्रकाप्रमाणे नाही, त्यांच्या स्वार्थासाठी ते बिले काढायला लावत आहेत। अंदाजपत्रकात M40 चे काम दिले आहे, मात्र त्यांनी M20 चे काम केले आहे। त्यामुळे कामात सिमेंट, वाळू, खडी, भ्रष्टाचार झाला आहे। आमदारांना स्वतःला जनतेच्या आणि विकासाचे काही एक देणे घेणे नाही। गेल्या 7 वर्षात त्यांनी एकही आमसभा घेतली नाही, कारण त्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे नाहीत। वाळूचे ठेकेदार कोण? त्यांना त्यांच्या नातेवाईकांना टेंडर द्यायचे असते। स्वतःच्या विकासासाठी पालिका कर्जबाजारी करून ठेवली आहे। अंत्यसंस्काराला गौरी देण्याचा ठराव झाला आहे, अजून निविदा नाही, तर 5,000चा भाव आला कोठून? आमदारांनी गट नंबर 83 मधून किती गौण खनिजे चोरी केली ते आम्ही काढायचे का? आम्ही बोगस बिले काढणार नाहीत। जे रितसर काढायचे आहे त्यांना बिले देत आहोत। आमच्याकडून 2 महिन्यात विकास कामे आणली का म्हणून अपेक्षा करतात, तर तुम्ही आणलेली कामे आधी किती वेळा मंजूर झाली ते जनतेला सांगा। आमदार अनिल पाटील यांच्यात खरंच जर हिंमत असेल तर विधानसभेत विकास कामांचा प्रश्न त्यांनी मांडावा असे जाहीर आवाहनच शिरीष चौधरी यांनी केले आहे। पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन, ठेकेदार आणि कामगार यांच्यात वेतन, PF आणि सुविधा याबाबत सुरू असलेल्या वादाबाबत दोन्ही पक्षांनी सन्माननीय तोडगा काढावा असे निर्देश मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी संयुक्त बैठकीत दिले। घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराने 2022 पासून कामगारांना PF दिलेला नाही। किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देत नाही। वेतन बँक खात्यावर न देता साध्या वहीवर पेन्सिलीने रक्कम लिहून पगार देतो आणि नंतर खोडून टाकतो। PF दुसऱ्याच्याच नावाने जमा होतो। कामगारांना आरोग्यासाठी लागणारे किट देत नाही असे अनेक आरोप करत मेहुल बिराडे यांनी कामगारांची बाजू मांडली, तर ठेकेदार पवार आणि मुकादम खलील शहा यांनी सांगितले की कामगारांनीच आम्हाला PF रोखीने द्यायला सांगितले। कामगार 3च तास काम करतात, मी कमी दराने ठेका भरला आहे। 4 वर्षांपासून मुदत वाढवून मला त्याच दराने काम करायला लावत आहेत। माझे बिल अडकले आहे, तरी मी नियमित वेतन करतो असा प्रश्न मांडला। यावर कामगार आक्रमक होत कराराप्रमाणे किमान वेतन, खात्यावर वेतन जमा झाले पाहिजे व 2022 पासून PF जमा झाला पाहिजे अशी मागणी केली। यावर दोन्ही पक्षांची समजूत घालून मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सामंजस्याने तोडगा काढावा। दोघांनी 2-2 पावले सरकावी आणि शहराला वेठीस धरू नये, अन्यथा कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल असा कडक इशारा दिल्यानंतर दोन्ही गटांनी एकत्र चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे। बैठकीस आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, आरोग्य निरीक्षक संतोष जाधव, घनकचरा ठेकेदार व कामगार हजर होते। शिरपूरहून चोपडा मार्गे जामनेरकडे वाहनांमध्ये निर्दयीपणे बेकायदेशीर गुरांची वाहतूक करणाऱ्या 6 जणांना पोलिसांनी 7 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजण्याला अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथून अटक केली असून
13 गुरे व 6 वाहने असा 12,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चालक ज्ञानेश्वर रामचंद्र गोपाळ, वय वर्षे 26, राहणार सुळे, तालुका शिरपूर, वाहन क्रमांक MH41 AU 805 हिच्यावरील चालक तुषार प्रभुलाल गोपाळ, हाडाखेड, तालुका शिरपूर, वाहन क्रमांक MH39C 9937 वरील चालक विठ्ठल उत्तम गोपाळ, दहिवत, तालुका शिरपूर, वाहन क्रमांक MH30AB 3931 वरील चालक किशोर मांगीलाल गोपाळ, दहिवत, तालुका शिरपूर, वाहन क्रमांक MH18BZ 1646 हिच्यावरील चालक अमोल आनंदा खैरनार, शिरपूर, वाहन क्रमांक MH39AD 1809 वरील चालक अकबर शेख, मुबारक शेख, हुडको, शिरपूर यांना अटक करून त्यांच्या वाहनातील 1,30,000 रुपयांची गुरे आणि 11 लाख रुपये किमतीची सर्व 6 वाहने जप्त केली. पोलिसांनी सर्व 6 आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देणारा कायदा, मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट करीत आहेत. जप्त केलेली गुरे पालन पोषणासाठी गोशाळेत रवाना करण्यात आली आहेत. अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 8 मार्च रोजी जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील, भारती पाटील, विजया पाटील, श्रद्धा पाटील, रेखा पाटील उपस्थित होते. यानिमित्त महिलांना वाचनाची आवड व्हावी यासाठी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे अनेक महिलांनी वाचनालयात येऊन विविध पुस्तकांची माहिती घेतली. जळगाव जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे सभासद गुणवंत पाल्य गुणगौरव सोहळा नुकताच जळगाव येथे संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खाजगी प्राथमिक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र निकम, महासचिव विठ्ठल उरमुडे, अहिल्यानगर सचिव शेखर उंडे, सदस्य अमोल शिंदे, नाशिक TDF संघटक दिनेश देवरे, राज्य कार्यकारिणी सदस्य हेमंत कुमार पाटील, देवेंद्र चौधरी, जिल्हाध्यक्ष अजित चौधरी, जिल्हा सचिव जीवन महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष राकेश पाटील उपस्थित होते. संस्थेचे सभासद पाल्य यांनी विविध शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवले, त्याबद्दल त्यांचा संस्थेतर्फे गौरव करण्यात आला. तसेच विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या सभासद पाल्यांचा सुद्धा विशेष सत्कार करण्यात आला. गुणगौरव सोहळ्यास खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी, संस्थेचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, माजी संचालक, सर्व सभासद बंधू, गुणवंत पाल्य बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक सुनील पवार यांनी केले, तर आभार संस्थेचे संचालक गणेश लोडते यांनी मानले. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष अमित चौधरी, उपाध्यक्ष स्वप्नील पाटील, संचालक प्रसन्ना बोरोले, सलीम तडवी, गोविंदा लोखंडे, आशिष पवार, संतोष मराठे, प्रशांत साखरे, रुपाली पाटील, स्वाती फिरके, प्रफुल्ल सरोदे, वना महाजन, धनंजय काकडे, अविनाश घुगे, तसेच तज्ज्ञ संचालक महेंद्र रामोसे, मोहन पालवे, कर्मचारी सचिन पाटील, सागर जावळे, महेश पाटील उपस्थित होते.